नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जी एक्झाम होणार आहे तुमची पोलीस भरतीची, त्याच्यासाठी आपण पाठीमागच्या क्वेश्चनचं ॲनालिसिस इथे घेत आहोत आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्राला शेअर करा। तसंच बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंची अपडेट भेटून जाईल। तर बघा, या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन आहे, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश डॅश या प्राणी वर्गात मोडतात। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, प्रोटोथेरिया। तर प्रोटोथेरिया वर्गातले जे सस्तन प्राणी असतात, जसे की प्लॅटिपस, एकिडना, याचे उदाहरणं पण लक्षात असू द्या, प्लॅटिपस तसंच एकिडना हे जे अंडी घालणारे प्राणी असतात, हे सस्तन प्राण्याचे सर्वात आदिम रूप आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? तर मगर हा जो प्राणी आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। मगर जो प्राणी आहे, मगर या सरपटणाऱ्या प्राण्याचे हृदय इतरांपेक्षा वेगळे असून त्यात 4 कप्पे असतात। जसं की मानवाला 4 कप्पे असतात, तसंच मगरीला देखील 4 कप्पे असतात। म्हणजे एकूण सरपटणारे जे दुसरे प्राणी आहेत त्यांना 4 कप्पे नसतात, परंतु अपवाद आहे मगरीला एकूण 4 कप्पे असतात। 2 अलिंद असतात आणि 2 निलय असतात, त्यामुळे ते उष्ण रक्ताचं वैशिष्ट्य दर्शवते ही मगर। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, मुळा, गाजर, बीट या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर मुळा, गाजर, बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। या वनस्पती पहिल्या वर्षी काय करतात, अन्न संचयन करतात आणि दुसऱ्या वर्षी फुले व बिया निर्माण करतात, म्हणून यांना द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतात। आता बघा, मुळा, गाजर, बीट। मुळा सर्वांनी पाहिलेला आहे। आपण काय करतो, मुळ्याचं बी लावतो, मग पहिल्या वर्षी त्याला खाली येतो मुळा आणि वरती असं त्याला हे येतं, म्हणजे झाड येतं। झाड नाही, समजा हा मुळा आहे आणि नंतर काय काय केलं जातं, हा मुळा एवढा कट केला जातो आणि ह्याचा जो खोड असतं हे नंतर मातीमध्ये पुरल्याच्या नंतर ह्याला पुन्हा एक वरती मोठं झाड तयार होतं आणि ह्याला शेंगा येतात बघा, त्याला आपण शेंगड्या असं म्हणतो किंवा काही काही डिंगऱ्या असं म्हणतात। तर बघा, ही द्विवार्षिक वनस्पती असल्यामुळे त्याचा तसा उपयोग होतो। तसंच पुढचा प्रश्न आहे, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर बघा, पेशी हे नाव जे आहे हे प्रथम रॉबर्ट हुक यांनी प्रथम वापरात आणले। तर 1665 मध्ये काय झालं, 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी कॉर्कच्या सूक्ष्म रचनेचा अभ्यास करताना पेशी हे नाव वापरले आणि त्यांना पहिल्यांदा पेशी अशा त्या ब्लॉकमध्ये दिसल्या होत्या। तसंच पुढचा प्रश्न आहे, पेशीमधील डॅश डॅशना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात। तर पेशीमधलं जो मायटोकॉन्ड्रिया असतात त्यालाच आपण तंतुकणिका असं म्हणतो। तर हे जे आहेत हे ऊर्जा केंद्र म्हणून ओळखलं जातं। इथे काय होतं, तर ATP मध्ये ऊर्जा चं संचयन होतं। ATP म्हणजेच काय, ग्लुकोजपासून तयार होणारी जी ऊर्जा असते त्याला आपण ATP असं म्हणतो। पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्लेटलेट्स, म्हणजेच काय, रक्तपट्टिका ज्या असतात, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे। रक्तपट्टिका ज्या असतात त्यालाच आपण प्लेटलेट्स असं म्हणतो। रक्तपट्टिका काय करतात, रक्तस्राव झाल्यास तिथे काय करतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करतात आणि मग तिथून जास्त रक्तस्राव होत नाही। तर बघा, एखादी जखम झाली असेल आणि जर रक्तपट्टिका त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम असेल तर तिथून रक्त वाहत राहतं, परंतु हे रक्तपट्टिकाचं जर प्रमाण आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित असेल तर रक्त लगेच तिथं गाठ तयार होते आणि रक्त स्टॉप व्हायला सुरुवात होते। पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे यकृत, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। यकृत ग्रंथी, त्यालाच आपण लिव्हर असं पण म्हणतो। तर बघा, सर्वात मोठी ग्रंथी किंवा सेल आपण जे म्हणतो, तर ही यकृत ग्रंथी आहे, सेल नाही। तर बघा, सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती यकृत, त्यालाच आपण लिव्हर असं म्हणतो आणि ही ग्रंथी काय करते, तर पित्त तयार करते आणि शरीरातील विषारी पदार्थांचं नियमन देखील करत असते, त्यामुळे लिव्हर चांगलं असणं गरजेचं आहे। बघा, जे ड्रिंक करतात लोक, तर बघा, ड्रिंक करणाऱ्या लोकांचं काय होतं, लिव्हर खराब होतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे हा काळ्या पांढऱ्या पट्ट्याचा डास असतो आणि
हा डास चावल्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारांचा प्रसार होतो. त्यालाच आपण एडिस इजिप्ती किंवा डेंग्यू विषाणूचा प्रसार करणारा डास असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? तर बघा, देवी रोग होता त्याचा शोध लावलेला आहे एडवर्ड जेनर, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. एडवर्ड जेनर यांनी 1796मध्ये देवी या रोगाविरुद्ध पहिली लस तयार केली होती. त्यांना लसीचे जनक म्हणतात, देवीच्या लसीचे जनक पण म्हणतात. देवी म्हणजे काय, तर स्मॉल पॉक्स हे नाव पण लक्षात असू द्या. कधी कधी इंग्लिशमधून नाव विचारलं जातं आणि आपण गोंधळून जातो, त्यामुळे स्मॉल पॉक्स हे देवीचं नाव आहे असं लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. BCG ही डॅश डॅश प्रतिबंधक लस आहे. तर BCG ही क्षयरोग म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ट्युबरक्युलोसिस असं पण म्हणतो आपण क्षयरोगाला. ट्युबरक्युलोसिसचं प्रतिबंध करणारी ही BCG लस आहे. BCG म्हणजे काय, बॅसिलस कॅलेमिटी ग्युराइन, त्याचं हा लॉंग फॉर्म पण लक्षात असू द्या. आणि ही लस लहान मुलांना क्षयरोगापासून संरक्षण देते, त्यामुळे ही BCGची लस दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर बघा, हा राज्यसेवेला पण येऊन गेलेला क्वेश्चन आहे. बंची टॉप हा जो रोग आहे हा केळीच्या पानावर विशेषतः आढळून येतो. बंची टॉप केळीवर किंवा केळीच्या पानावर हा व्हायरसजन्य रोग आहे आणि केळीच्या पिकात मोठ्या प्रमाणात हा रोग आढळून येतो. यामुळे पाने झुपक्यासारखी होतात आणि वाढ खुंटते. पुढचा प्रश्न पाहूया. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ॲस्पिरिन, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर थोडी प्रिंट मिस्टेक आहे. तर ॲस्पिरिन हे औषध रक्त पातळ ठेवते व रक्तगुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. पुढचा प्रश्न पाहूया. लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ए. तर ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा रातआंधळेपणा येतो. यामध्ये काय होतं, तर रात्री दिसण्यास अडथळा येतो, मुलांना रात्री दिसत नाही, यालाच आपण रातआंधळेपणा असं म्हणतो. मग आता रातआंधळेपणा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर गाजरं जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजे. गाजर, लोणी, दूध हे जे स्रोत आहेत हे जास्त प्रमाणात त्यांनी आहारात घेतलं पाहिजे, त्यामुळे रातआंधळेपणा होत नाही. पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन उच्च रक्तदाब, तसंच मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि उच्च रक्तदाब जो आहे, म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2 वरीलपैकी 1 आणि 2 हे जे ऑप्शन आहे फोर्थ ऑप्शन ते त्याचं करेक्ट आहे. कारण उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही आजार वंशागत येणारे आहेत. त्यालाच आपण अनुवंशिक आजार असं म्हणतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला जाणारे जे आजार असतात त्याला आपण वंशागत आजार असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे. टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? तर टिक्का डिसीज हा जो आहे तो भुईमुगाचे जे वेलं असतात त्याच्यावर बघा पानं काळी पडतात, त्याला आपण टिक्का डिसीज किंवा टिक्का रोग असं म्हणतो. भुईमुगाच्या पिकाचा हा एक बुरशीजन्य आजार आहे, म्हणजे बुरशी पडल्यासारखं होतं. यामुळे पानावर ठिपके ठिपके पडतात आणि उत्पादन घटतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर बघा, सूक्ष्म जे अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये झिंक म्हणजे जस्त फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. जस्त हे सूक्ष्म अन्नद्रव्य असून ते क्लोरोफिल निर्मिती आणि एन्झाईम क्रियासाठी आवश्यक असतात आणि याच्या अभावामुळे काय होतं, तर पाने पिवळी पडतात. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात? तर सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजली जाते. सोनारलाच आपण काय म्हणतो, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. तर सोनारचा लॉंग फॉर्म आहे, तो पण खूपदा विचारलेला आहे. सोनारचा लॉंग फॉर्म काय, तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या तंत्राद्वारे ध्वनी लहरीचा उपयोग करून समुद्राची खोली आपण मोजतो. पाण्याखालील वस्तू देखील यामुळे काउंट केल्या जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे. वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हर्ट्झ, म्हणजेच थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे संज्ञा देखील लक्षात असू द्या. हर्ट्झ जे आहे हे वारंवारतेचे एकक आहे. एका सेकंदात होणाऱ्या दोलनाची संख्या ते काउंट करतं, त्यामुळे तिचे SI एकक हर्ट्झ असं ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन प्लुटो हा ग्रह नाही.
शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह आहेत. पण 2006मध्ये काय झालं होतं, 2006पर्यंत आपण प्लुटोला ग्रह असं समजत होतो. पण 2006मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्री संघाने प्लुटोला ग्रह म्हणून नव्हे तर बटू ग्रह म्हणून घोषित केले. त्यामुळे तिथून पुढे 2006च्या नंतर त्याला आपण ग्रहामध्ये काउंट करत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे झिंक, म्हणजेच जस्त. फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लोखंडावर जस्ताचे आवरण चढवण्याची प्रक्रिया त्याला आपण गॅल्वनायझेशन असं म्हणतो. आणि या गॅल्वनायझेशन चढवल्यावर त्याला गंज पकडत नाही. गंज होण्यापासून हे जस्त काय करतं, संरक्षण करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रॉट आयर्न, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असून त्यामध्ये अशुद्धीचे प्रमाण अतिशय कमी असतं. तसंच तो मजबूत पण असतो आणि लवचिक देखील असतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. अगदी क्वालिटी क्वेश्चन घेतलेले आहेत. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आलेले आहेत त्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडणार आहे आणि ते जास्तीत जास्त शेअर देखील करणार आहेत. तसंच बेल आयकॉनवर देखील प्रेस करणार आहेत. तर बघा मित्रांनो, जे आपण व्हिडिओ बनवत आहात ते खूप क्वालिटीचे आहेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजे काही पैसे देऊन देखील असे व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाहीत, जे आपण यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत. किंवा जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि तुम्हाला फायदा व्हावा यासाठी आपण व्हिडिओ इथे टाकत आहोत. आणि जर व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.